नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे आकाश हा शुद्धीवरती आलेला आहे, तर संकर्षण जो आहे त्याची वेगळीच नाटकं सुरू आहेत. संकर्षण जो आहे तो चुकीच्या पद्धतीने बोलत आहे, चुकीच्या पद्धतीने वागत आहे. भूमीबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल तो वारंवार तिथे आठवण करून देत आहे. हे सगळं घडत असतं. पण हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा हॉस्पिटलमध्ये आकाश शुद्धीवर आलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये आकाश तिथे विचारत असतो भूमी कुठं आहे. त्याच वेळी तिथं आलेली आहे ती म्हणजे नर्स, आणि नर्स सांगू लागते की मिसेस भूमी ऑपरेशनच्या आधीही 4 दिवस गायब होत्या आणि आत्ताही ते आलेल्या नाहीयेत. तेव्हा आकाशला धक्का बसलेला आहे. म्हणजे आकाशला जे रागिणीने खोटं बोललेलं आहे ते कळलेलं आहे. आता इकडे भूमी ही संकर्षणच्या रूममध्ये आलेली आहे. संकर्षण आणि भूमी एकत्र आहेत. त्याचवेळी ओजस तिथं आलेला आहे आणि ओजस म्हणतो की ही कोण आहे, ही माझ्या आईची रूम आहे, ही माझ्या आईच्या रूममध्ये का आलेली आहे असं म्हणत ओजस ओरडायला सुरुवात करतो. म्हणजे ओजसला त्याचे कान भरत असते. ती त्याची आजी असते आणि मुद्दामून संकर्षणपासून तोडण्याचा ती प्रयत्न करत आहे हे समोर येत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे भूमीच्या मनात वारंवार येत असतं की संकर्षण जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं वागत आहे, त्याच्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू आहे. म्हणून भूमी संकर्षणला बोलत असते की बस. भूमीही तेवढंच ओरडून बोलत असते तेव्हा संकर्षण मात्र तिला जाणीव करून देतो की या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला तुझ्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. हे फक्त आणि फक्त मी माझ्या मुलासाठी करतोय. त्याच्या चेहऱ्यावरती मला हसू पाहायचं आहे, एका स्माईलसाठी. त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल हवी आहे, त्यासाठी मी हे सगळं करतोय असं संकर्षण तिथे सांगत असतो. आता चल, आता कोणत्याही गोष्टींची नाटकं मी सहन करणार नाही या भाषेमध्ये संकर्षणने बोलायला सुरुवात केलेली असते आणि तो भूमीला म्हणत असतो की चल. भूमी मात्र शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असते. भूमीला धक्का बसलेला असतो. संकर्षणचं जे वागणं आहे ते पाहून, त्याचं ओरडणं आहे ते पाहून भूमी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिला कळत नसतं ह्या सर्व गोष्टी काय घडलेल्या आहेत. आणि इकडे संकर्षण मात्र तिला सांगत असतो की माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट विसरायचं नाही, कारण माझी बायको म्हणून तू या घरात आलेली आहे आणि माझ्या बायकोसाठी, माझी बायको म्हणून जे जे करायचं आहे ते सगळं तुला करावं लागणार आहे असं संकर्षण इकडे ओरडून सांगत आहे. तेव्हा मात्र भूमीला आता प्रश्न पडलेला आहे की नक्की करायचं काय आहे, कारण हा व्यक्ती जो आहे तो इतका राक्षसी वृत्तीचा आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. भूमीला तर प्रश्न पडलेला आहे करू काय, नक्की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू हेच भूमीला कळत नाहीये. एवढंच नाही तर तो भूमीला सांगतो की चल, आणि नेमकं हे सगळं जे काय आहे ते वरुणने पाहिलेलं आहे आणि वरुणने ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर वरुण आता तिथे म्हणत असतो की अगदी मला जसं हवं आहे ना त्याच पद्धतीने सगळं घडत आहे. इकडे आता मानसी त्याचबरोबर अथर्व या सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. आकाश आता कोणत्याही क्षणी शुद्धीवर येऊ शकतो आणि डॉक्टरांनी सांगितलेलं जे होतं ते सगळं आता टाईम संपलेला आहे आणि आकाश शुद्धीवर येणार आहे. भूमी अजूनही आलेली नाही म्हणून हे सगळेजण काळजी करत आहेत आणि भूमीकडे चाललेले असतात. तेवढ्यातच इकडे रागिणीच्या फोनवरती फोन येतो आणि रागिणी म्हणते की तुम्ही पुढे व्हा, मला एक कॉल आलेला आहे, तो कॉल घेते. आणि रागिणी फोनवरती बोलत असते. रागिणीला वरुणचा फोन आलेला असतो. वरुणने सांगितलेलं असतं की भूमी इकडे संकर्षणच्या घरी आहे, तुमचा अंदाज अगदी खरा आहे आणि भूमी जी आहे ती इकडे थांबलेली आहे आणि अगदी संकर्षणने तिला तिच्या पद्धतीनं त्याने जे काही केलेलं आहे ते सगळं आता भूमीचं तो सांगत असतो. रागिणी म्हणत असते की असेच अपडेट देत राहा. म्हणजे ते डिवोर्स पेपर चोरलेले आहेत, घरात कोणाला काही भूमीच्या बाबतीत कळू द्यायचं नाही, एवढा सगळं मोठं कांड या रागिणीने केलेलं आहे. खरं तर भूमीने मानसीला फक्त या गोष्टीची जाणीव करून दिली असती, तिला सांगितलं असतं तर हे सगळं एवढं मोठं झालं नसतं. पण भूमीने सगळं काही मनात ठेवून सगळं दुःख गिळत तिने एवढं मोठं पाऊल उचललेलं असतं. इकडे दरवाजात आता भूमी त्याचबरोबर क्षितिजा आणि संकर्षण आलेले असतात. संकर्षणने दरवाजा वाजवलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे आता संकर्षण आणि भूमी दारात पाहून इकडे आजीला म्हणजे सुलोचनाला आठवतं की ही त्या दिवशी जी ओजसच्या बेडरूमपर्यंत आलेली होती तीच मुलगी आहे. तेव्हा इकडे ती म्हणत असते की हे कोणाला घेऊन आलंयस, म्हणजे जावई बापू हे कोणाला आणलेलं आहे तुम्ही.
असं विचारलं जातं, तेव्हा इकडे संकर्षण सांगत असतो की ओजसची दुसरी आई. तेव्हा ती म्हणते की आम्ही आहोत ना ओजसला सांभाळायला, तिला आणायची काय गरज आहे. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की माझी लग्नाची बायको आणि ओजसची दुसरी आई. आया नाही आहे, ती आई आहे. लक्षात येते ना मी काय सांगतोय. तेव्हा ती म्हणत असते हे शक्यच नाही आहे, मी मान्यच करणार नाही आहे. तुम्ही ओजसची दुसरी आई म्हणून दुसरं कोणाला तरी लग्न करून घेऊन आलात, ही गोष्ट पटते का तुम्हाला. या घरात मी येऊच देणार नाही आहे. संकर्षण म्हणतो की तुम्ही विसरताय, हे घर माझं आहे आणि या घरात कोणाला येऊ द्यायचं काय करायचं हे मी ठरवणार आहे, असं संकर्षण तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की शक्यच नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे संकर्षणने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ती ओजसची दुसरी आई माझी बायको, मी तिच्याशी कोर्ट मॅरेज केलेलं आहे, रीतसर लग्न करून मी या घरात येत आहे. त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती या घरात माझी बायको म्हणून आलेली आहे, ओजसची आई म्हणून आलेली आहे. त्यामुळं तुम्ही तिला नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा ती म्हणत असते अशा बायकांना मी चांगलंच ओळखते, म्हणजे तुम्हाला कसं गंडवलेलं आहे ना हे कळलेलं आहे मला. आणि ही आता पोटाशी लेकरू पण घेऊन आलेली आहे, म्हणजे माझ्या लक्षात येतं आहे नक्की काय चाललेलं आहे ते. असं बोलणं चाललेलं असतं. त्याच दिवशी मला शंका यायला पाहिजे होती, जेव्हा ओजसच्या बेडरूमपर्यंत तुम्ही तिला घेऊन आलेला होता तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं. हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे ओजसची आजी खूप बोलत असते. ती म्हणत असते तुम्हाला लाज वाटत नाही आहे का, माझ्या पल्लूला जाऊन 15 दिवस झालेले नाही आहेत, म्हणजे तुम्ही ओजससाठी आई आणली आहे का तुमच्यासाठी बायको, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तुमचं तर आमच्या पल्लूवरती खूप प्रेम होतं, पल्लू पण अगदी थकायची नाही आहे तिच्या तुमच्याबद्दल बोलताना, एवढं सगळं ती मन भरून तोंड भरून तुमचं कौतुक करायची. आणि तुम्ही हे काय केले, 15 दिवससुद्धा बायकोला जाऊन झालेले नाही आहेत आणि तुम्ही दुसरं लग्न करून इथे बायको घेऊन आलेले आहात. तेवढ्यातच तिथं ओजसचे आजोबा आलेले असतात. ते म्हणत असतात की अगं काय करते सुलोचना, त्यांना आत तरी येऊ दे, नंतर बोल काय बोलायचं आहे ते, काय चाललं आहे तुझं, असं ती बोलत असतात. तेव्हा ती म्हणत असते की का मी येऊच देणार नाही आतमध्ये, काही संबंधच नाही आहे, त्यांनी आत यायचंच नाही आहे, ह्या बाईला घेऊन त्यांनी आत यायचंच नाही. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की बस, आत्तापर्यंत मी खूप ऐकलेलं आहे, हे घर माझं आहे आणि ते मी काय करायचं हे सगळं मी ठरवत असतो, असं संकर्षण बोलतो. आणि इकडे भूमीला म्हणतो चल भूमी, असं म्हणत तो भूमीला घरामध्ये यायला सांगत आहे. भूमी घरामध्ये पाऊल टाकत असते. इकडे त्याच वेळी नेमका आकाश शुद्धीवर आलेला असतो आणि आकाश शुद्धीवर येता क्षणी भूमी असा आवाज देऊ लागतो. त्याने डोळे उघडायला सुरुवात केलेली असते. इकडे सगळ्यांना काळजी असते आकाश शुद्धीवर आल्यानंतर त्याला कसं सांगायचं, त्याला ह्या गोष्टी कशा पटवून द्यायच्या आहेत हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच आता इकडे भूमीला पण आठवण येत असते आकाशची. भूमीला कळत नसतं की काय करायचं आहे. डॉक्टर सांगत असतात की नर्स डॉक्टर संकर्षण यांना कॉल करा आणि सांगा की आकाश महाजन शुद्धीवर आलेले आहेत, कारण हा जो पेशंट आहे तो संकर्षणचा आहे, त्यामुळं संकर्षणला कॉल करून ही गोष्ट सांगायला सांगितली जाते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता संकर्षणला हे सांगितलं जातं. इकडे रागिनी आणि त्याचबरोबर पौर्णिमा दोघीही एकमेकींकडे पाहत असतात. त्या दोघींनाही माहिती असतं की आता काय होणार आहे. आकाश शुद्धीवर येत असतो. आकाश भूमी भूमी अशी हाक मारत असतो. आता आकाशला उत्तर काय द्यायचं हा प्रश्न अथर्व आणि मानसीला पडलेला असतो. तेवढ्यातच रागिनी तिथं असते आणि म्हणत असते अरे भूमी येईल, थोड्या नंतर येईल भूमी, अजून इथं आलेली नाही आहे. तेव्हा मात्र इकडे रागिनी पुढे जाते आणि आकाशच्या बाबतीत तिला खरंच भारी वाटत असतं. आकाश एकदा शुद्धीवर आला की त्याला पुन्हा वेडं कसं बनवायचं हा जो प्लॅन असतो तो इकडे रागिनीचा सुरू झालेला असतो. ठरवलेलं असतं तिनं काय करायचं आहे ते, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं तिच्या डोक्यात क्लिअर असतं. इकडे अथर्व म्हणत असतो की मी भूमिताईला फोन करून बघतो. आणि त्याचवेळी रागिनी तिथे जाते आणि म्हणत असते की अरे तुला माहिती आहे ना तुझी कंडिशन क्रिटिकल होती आणि त्यासाठी भूमी अंबेजोगाईला गेलेली आहे आणि देवीचं व्रत केलेलं आहे तिनं. मग इकडे आता भूमी घरात पाऊल टाकत असते, उंबरठा ओलांडत असते. तेव्हा मात्र तिला आठवत असतं ते म्हणजे महाजनांच्या घरात जेव्हा भूमी माप ओलांडून गेली होती तो प्रसंग तिला आठवतो, आकाश आणि तिच्या लग्नानंतरचा. इकडे जेव्हा आकाश शुद्धीवर आलेला आहे तो भूमी भूमी करत आहे, आत्या भूमीला व्हिडिओ कॉल कर, मला भूमीला पाहायचंय, हे ते बोलत असतो.
पण इकडे भूमीचा फोन तर लागत नसतो, भूमीचा फोन स्विच ऑफ असतो, सगळेजण फोन करून थकलेले असतात, पण भूमीचा फोन बंदच येत असतो. या गोष्टी सगळ्यांच्याच लक्षात आलेल्या असतात. इकडे अथर्व आणि मानसी या दोघांनाही काळजी वाटत असते. भूमिताई नक्की कुठं आहे, ती कुठे गेली असेल, काय चाललं असेल, नक्की तिचा काहीच पत्ता नाही असं मानसीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अथर्व म्हणतो की मी पाहतो. इकडे रागिनी सांगत असते की अरे भूमी येईल, मग क्षितिजा कुठे आहे, तसं तो विचारतो. तेव्हा आता क्षितिच्या बाबतीतही उत्तर देणं गरजेचं असतं. आणि त्याच वेळी इकडे आकाश प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आणि आकाशला त्या प्रश्नांची उत्तरं रागिनी देत असते. तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते की हो बाळा, आपण लावूया, नंतर फोन लावूया भूमीला, असं ती आवर्जून त्याला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आकाश जो आहे तो बोलत आहे, मानसीही तिथं आहे आणि आकाशला ते पटलेलं आहे. आता भूमीला आपण फोन करून कळवूया तू शुद्धीवर आलाय, मग भूमी येईल असं रागिनीचं म्हणणं आहे. असं रागिनी त्याला सांगत आहे, त्याला समजवत आहे. मानसीला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, कुठे भूमिताई, काय झालंय नक्की भूमिताईच्या बाबतीत, हा प्रश्न मानसीला पडलेला असतो आणि मानसी मात्र त्या गोष्टींचा विचार करत असते. तेवढ्यातच डॉक्टर संकर्षणला नर्सचा कॉल आलेला असतो आणि नर्सने सांगितलेलं असतं की आकाश हा शुद्धीवर आलेला आहे. डॉक्टर संकर्षण म्हणतो की ठीक आहे, आता कशी आहे त्यांची तब्येत. नर्स सांगते की हो, स्टेबल आहे तब्येत. इकडे भूमीला ही गोष्ट कळते, आकाश शुद्धीवर आलेला आहे, कारण संकर्षणचं बोलणं तिनं ऐकलेलं असतं. आणि मग इकडे भूमी म्हणत असते की खरंच आई योगेश्वरीची कृपा झाली, आकाश फायनली शुद्धीवर आलेला आहे. या गोष्टीचा आनंद भूमीला खूप झालेला असतो, ती खुश झालेली असते. तेव्हा मात्र संकर्षण तिला सांगत असतो की हे शेवटचं अपडेट, कारण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होती आणि आता तुझी एक नवीन ओळख असणार आहे, ती म्हणजे ओजसची आई, कारण तुझा तो भूतकाळ आहे. आणि लक्षात ठेवायचं, भूमी म्हणत असते डॉक्टर. संकर्षण म्हणतो की संकर्षण म्हणायचं, डॉक्टर नाही, लक्षात ठेवायचं, वारंवार सांगणार नाही. आणि भूमी खरंच खुश झालेली असते, तिला खूप बरं वाटत असतं. फायनली आकाश बरा झालेला आहे, आकाश शुद्धीवर आलेला आहे. या गोष्टी, एवढी मोठी गोष्ट भूमीसाठी कोणतीच असू शकत नाही आहे, कारण त्या गोष्टीसाठी भूमीने स्वतःच्या संसाराचा त्याग केलेला आहे, स्वतःचा संसार पणाला लावलेला आहे, का तर आकाशचं ऑपरेशन व्हावं यासाठी. परंतु ही रागिनी जी आहे त्यात पण काही ना काही खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. इकडे आकाशच्या बाबतीत भूमी त्या स्वप्नात असते, म्हणजे तिला खूप भारी वाटत असतं, आकाशला बरं वाटतंय, या गोष्टीचा आनंद होतो. तेवढ्यातच तिथे ओजसचे आजोबा येतात आणि ते बोलत असतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे मला कळत नाही आहे की तुम्ही हा निर्णय घेतला, हे सगळं मला पटतंय, पण या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे. सुलोचना ऐकायला तयार नाही आहे, तिला ही गोष्टीचा धक्का खूप बसला आहे. तसा धक्का तर मलाही बसलेला आहे, परंतु मला एक कळत नाही आहे की माझ्या पल्लूवरती तुमचं खूप प्रेम आहे, खूप जीव होता, हे मला माहिती आहे. आता तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो कशासाठी घेतला आहे तुम्हाला माहिती आहे, पण आता जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्या निर्णयामुळं नक्की कोणता प्रॉब्लेम व्हायला नको, कारण तुम्ही पल्लूशिवाय दुसरे कोणाचाही विचार करणार नाही, हे मला माहिती आहे. म्हणजे त्यांच्या जावयावरती पूर्ण विश्वास आहे. संकर्षण कधी चुकीचं वागणार नाही आहे, आत्ता पण त्याच्या पुढे काहीतरी असणार आहे, म्हणून त्याने तो निर्णय घेतला आहे. आणि खरं संकर्षणचं असं म्हणणं आहे की माझा जो मुलगा आहे तो मला सोडून जाऊ नये, त्याच्यासाठी त्याने हा निर्णय घेतलेला आहे, कारण त्याची बायको गेली तेव्हापासून तो डिस्टर्ब झालेला आहे आणि आता संकर्षणसाठी त्याचा मुलगा हे त्याचं सर्वस्व आहे. कारण पल्लूचं अचानक जाणं हे खूपच धक्कादायक होतं आणि त्यामुळं संकर्षणला हा निर्णय घ्यावा लागलेला असतो. संकर्षणने ते स्पष्ट सांगितलेलं होतं भूमीला. आणि इकडे आता भूमी जी आहे ती बोलत असते, संकर्षण असतो त्यासोबतच तिकडे जावयाला सांगून आता सासरे गेलेले असतात, त्यांनी सांगितलेलं असतं की मला कळत नाही आहे की तुम्ही जो निर्णय घेतला आहे, पण या सगळ्याचं फक्त मला एकच म्हणायचं आहे की ह्या सगळ्यातून काही गोंधळ होऊ नये, कारण तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो ओजससाठी घेतलेला आहे, त्याचा फायदा व्हावा, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. भूमी शांतपणे तिथं उभी असते. भूमीला संकर्षण सांगत असतो की मी जे काय सांगितलेलं आहे ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, हे संकर्षणचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे संकर्षण भूमीला वारंवार तिथं समजवण्याचा प्रयत्न करत असतो, भूमीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. भूमीच्या हातातला तो मोबाईल घेतो आणि म्हणतो की तो मोबाईल माझ्याकडे. भूमीच्या हातातून त्याने मोबाईल काढून घेतलेला असतो.
भूमीचा मोबाईल बघतो तर भूमीच्या मोबाईलवरती तिथे स्क्रीनला आकाश आणि भूमीचा दोघांचा एकत्र फोटो असतो. जेव्हा आकाश आणि भूमी या दोघांचा एकत्र फोटो तिथे स्क्रीनला संकर्षण पाहतो तेव्हा त्याला राग येतो. त्याला ही गोष्ट सहनच होत नाही, कारण त्याचं असं म्हणणं आहे की आता नवीन आयुष्य सुरू होते, हा भूतकाळ आहे, भूतकाळातल्या गोष्टी आत्ता इथे नको आहेत असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे भूमीचा मोबाईलमधला तो सिम कार्ड काढतो आणि ते सिम कार्ड जे आहे ते टाकून देतो आणि भूमीच्या मोबाईलमध्ये तो म्हणतो की आता दुसरं सिम कार्ड वापरायचं. भूमीला खरं तर धक्का बसलेला असतो. भूमीला ही गोष्ट सहन नाही होत. ती म्हणत असते असं काय करताय. तेव्हा तो म्हणतो की तुमच्या भूतकाळातली माणसं आहेत तुझ्या, आता वर्तमान आहे, भूतकाळाचा वर्तमानावरती परिणाम होता कामा नये. आपला वर्तमान काळ आहे, आपलं आयुष्य आहे, त्यामुळं ती जी माणसं आहेत ती तुझ्या आयुष्यात मला पुन्हा नको आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण त्या माणसांशी तुझा काहीही संबंध नाही असं इकडे संकर्षण बोलत असतो. आणि तेव्हा मात्र संकर्षणच्या या बोलण्यामुळं भूमीला मात्र धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते हे सगळं काय आहे, म्हणजे काय घडतंय. इकडे आता हे सगळेजण अजून भूमी का आलेली नाही आहे याबाबतीत विचार करत असतात. तेव्हा इकडे अथर्व म्हणतो की आई तू का सांगितलंस हे सगळं, असं का खोटं बोललीस, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणत असते की अरे आईने जे केलं ते बरोबरच केलेलं आहे ना, कारण आईंनी ह्या सर्व गोष्टी ज्या केलेल्या होत्या त्या चांगल्यासाठीच केलेल्या होत्या ना. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता रागिनी बोलत असते की हो, रागिनीचं एकच म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या मला कळतच नाही आहे की भूमी असं का वागलेली आहे. आकाश शुद्धीवर येणार आहे, एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर येणार आहे, तरीही भूमी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट घर सोडून गेलेली आहे. म्हणजे ती घरातच नाही आहे, गेली 4 दिवस झालं ती येत नाही आहे. हे सगळं काय घडतंय हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता संकर्षण भूमीला सांगत असतो की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आणि मला ना आता कळलेलं आहे की तुला असं वाटत असेल की आता माझ्या मनाप्रमाणे सगळं होणार आहे, तर नाही, ते अजिबात होणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ठरवलेल्या आहेत आणि माझ्याशी चीट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर हे कॉन्ट्रॅक्ट तोडण्याचा जर तू विचार करत असशील तर गाठ माझ्याशी आहे, कारण तुम्हा महाजनांना असं रस्त्यावर आणेल, असं कायद्याच्या कचाट्यात अडकवेल की विचारसुद्धा करू शकणार नाही. तुझा तो आकाश आहे ना, त्याला सुद्धा मी रस्त्यावर आणेल, एवढं लक्षात ठेव. हे सगळं संकर्षण भूमीला बोलत असतो. भूमी मात्र विचार करत असते. तो म्हणत असतो की आता मी जे सांगत आहे ना त्याच पद्धतीने सगळं झालं पाहिजे. हे सगळं भूमीला त्याने सांगितलेलं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की संकर्षण म्हणत असतो की आता माझ्याशी नीट वागायचं आहे, माझी बायको आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे, आणि ओजस बरोबर सुद्धा व्यवस्थित वागायचं आहे. त्याचबरोबर माझ्या ओजससाठी मी हा एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं ओजस दुखावला गेला नाही पाहिजे. त्याचबरोबर ओजस तिथे येतो आणि ओजस म्हणत असतो ही माझ्या आईच्या रूममध्ये का आलेली आहे, कशासाठी आली ही माझ्या आईच्या रूममध्ये, असं तो विचारत असतो. इकडं आकाश शुद्धीवर आलेला आहे आणि त्याचबरोबर नर्स तिथं आलेली असते आणि नर्स म्हणत असते की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा ती म्हणत असते की गेली 4 दिवस झालं ऑपरेशनच्या आधीही भूमी मॅडम आल्या नव्हत्या आणि आता ऑपरेशन झालेलं आहे तेव्हाही त्या आलेल्या नाही आहेत, त्या कुठं गेलेत. आणि मग आकाशला प्रश्न पडलेला आहे. आकाशला आता कळलेलं आहे, म्हणजे आकाशपासून तर यांनी लपवून ठेवलेलं होतं. भूमी देवाकडे गेलेली आहे, आंबे जोगायला गेली आहे, देवीच्या दर्शनाला गेलेली आहे, अशी कारणं दिलेली होती. पण नर्सने येऊन आता मोठा बॉम्ब टाकलेला आहे आणि सगळ्यांना समजलेलं आहे. तेव्हा आकाश मात्र पाहतच राहतो. आता आकाशला हा धक्का बसलेला आहे. आकाशला हे सत्य जेव्हा कळेल की भूमी त्याला डिवोर्स देऊन गेलेली आहे तेव्हा मात्र इकडे भूमीच्या बाबतीत आकाश काय करणार, हे सत्य कसं त्याला सामोरं जावं लागेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.